अंमली पदार्थाच्या तस्करीतून होणाऱ्या कमाईच्या वाटणीवरून 2 जणांची हत्या करण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार घडला आहे। या वादातून प्रियकर लाल सिंह आणि त्याची प्रेयसी प्रियंकाची हत्या करण्यात आली आहे। ही घटना राजधानी दिल्ली नजीकच्या गाझियाबादमध्ये घडली आहे। संपूर्ण घटना सविस्तर जाणून घेण्याअगोदर तुम्ही आमच्या VP व्हायरल न्यूज मराठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। मिळालेल्या माहितीनुसार 15 ऑक्टोबरला सिव्हिल लाईन परिसरात रेल्वे रुळावर एक मृतदेह आढळला। त्यावेळी मृतदेहाची ओळख न पटल्याने पोलिसांनी त्यावर अंत्यसंस्कार केले। पोलीस तपास सुरू असताना 6 नोव्हेंबरला परमात्मा प्रसाद नावाच्या व्यक्तीने हा बेवारस मृतदेह त्याचा मुलगा लाल सिंह असल्याचा दावा केला। मग पोलिसांनी परमात्मा प्रसादच्या तक्रारीवरून लंबू, गड्डू आणि टिटू यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करत प्रकरणाचा नव्याने तपास सुरू केला। आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार ते लाल सिंहच्या नेतृत्वात ओडिशातून अंमली पदार्थ मागून विकत होते। त्यानंतर एकूण कमाई 4 जणात वाटून घेत होते। पण गेल्या काही दिवसांपूर्वी या वाटणीवरून वाद झाले होते। त्यानंतर लाल सिंहने आरोपी गड्डूचा सुमारे 60 लाख रुपयांचा माल नोएडा पोलिसांना पकडून दिला। याचा बदला घेण्यासाठी लंबू, गड्डू आणि नईमने लाल सिंह आणि त्याच्या प्रेयसीची हत्या केली। दरम्यान 17 नोव्हेंबर रोजी पोलिसांना हे तिघ हिंदनगर जवळच्या शिव मंदिरात असल्याची खबर मिळाली। त्यानुसार पोलिसांनी त्यांना घेराव घातला आणि क्रॉस फायरिंग करत त्यांना अटक केली। पोलीस चौकशी दरम्यान आरोपींनी गुन्हा कबूल केला। आम्ही केवळ लाल सिंहची नव्हे तर त्याच्या प्रेयसी प्रियंकाची देखील हत्या केल्याचं कबूल केलं। DCP राजेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार लाल सिंहच्या हत्येवर पडदा टाकण्यासाठी आरोपींनी त्याच्या प्रेयसीची देखील हत्या केली। प्रियंका आरोपींना तस्करी टोळीची भांडाफोड करण्याची धमकी देत होती। त्यामुळे आरोपींनी लाल सिंहच्या हत्येनंतर तिला फोन करून मुंबईवरून बोलावून घेतलं। मग त्यांनी तिला शिकोहाबाद रेल्वे स्टेशनवर रेल्वेतून उतरवलं आणि रुळावर नेलं। आरोपींनी तिची हत्या करून तिचा मृतदेह कालव्यात नेऊन टाकला। पोलीस चौकशी दरम्यान आरोपींनी सांगितले की लंबूने लाल सिंहच्या हत्येनंतर त्याची प्रेयसी होण्याची ऑफर प्रियंकाला दिली होती, पण तिने त्यास नकार दिल्याने तिची हत्या केली आणि तिचा मृतदेह कालव्यात फेकून दिला। सध्या पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत।